म्हसवड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 23 जण तडीपार. म्हसवड नगर परिषद निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील 23 सराईत आरोपींना तडीपार करण्यात आलं. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीचा प्रस्ताव तयार करून मानखटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाचा अभ्यास करून गाडेकर मॅडम यांनी तडीपाराचे आदेश जारी केले. ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तडीपार करण्यात आलेल्यांची नावं पुढील प्रमाणे: दादासू खुपकर, रावसाहेब नरळे, मल्हारी मदने, धनंजय बनसोडे, पोपट गायकवाड, अविनाश सरतापे, अक्षय गोरड, विजय शिंदे, प्रवीण गोरड, विशाल नलावडे, करण गोरड, समाधान गोरड, अप्पासाहेब शिंदे, सुशांत गोरड, दादा मदने, जयंत झिमल, नागेश चव्हाण, समाधान चव्हाण, दादासू गायकवाड, पोपट शिंदे, बाजीराव नरळे, दिलीप माने, विठ्ठल मदने. पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार निवडणूक काळ शांततेत पार पडावा यासाठी ही कारवाई आवश्यक होती. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सविस्तर माहिती दिली. नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, म्हसवड पोलीस स्टेशन. म्हसवड नगर परिषद निवडणूक 2025 ही 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे आणि त्याचा निकाल हा 3 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या सूचनेप्रमाणे म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील जे सराईत गुन्हेगार आहेत आणि ज्यांच्या वर्तणुकीमुळे या म्हसवड नगर परिषद निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा इस्मांना तडीपार करण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या. या अनुषंगाने आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील राहणारे दादासू पोपट गायकवाड, अविनाश सरतापे, धनंजय बनसोडे, पोपट रामचंद्र गायकवाड, आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे, पोपट पांडुरंग शिंदे, रावसाहेब रघुनाथ नरळे, दादासू खुपकर, मल्हारी पांडुरंग मदने, बाजीराव रामा नरळे, दिलीप विठ्ठल मदने, दिलीप बाबूराव माने, दादा बाबूराव मदने, सुशांत दादा गोरड, विजय बाबा शिंदे, अक्षय महादेव गोरड, करण नवनाथ गोरड, प्रवीण सुरेश गोरड, समाधान सीदा गोरड, विशाल महादेव नलवडे, नागेश सुरेश चव्हाण, समाधान विलास चव्हाण, जयंत पोपट झिमल या सर्व 23 आरोपींना आम्ही म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतून म्हसवड नगर परिषद निवडणूक अनुषंगाने तडीपार केलेले आहे. या आरोपींना तडीपार करण्यामागे त्यांच्या वर्तणुकीबाबत किंवा त्यांच्यावर असलेल्या दाखल गुन्ह्यांबाबतची माहिती आम्ही उपविभागीय दंडाधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम, प्रांताधिकारी मानखटाव यांचा प्रस्ताव सादर केलेला होता. या प्रस्तावामध्ये या आरोपींकडून या निवडणूक कालावधीमध्ये गंभीर स्वरूपाचा शरीराविरुद्धचा, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा पद्धतीचा एखादा प्रकार होण्याची कुठली तरी दाट शक्यता होती असे या प्रस्तावामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर या आरोपींच्या कृतीमुळे म्हसवड परिसरातील व सामान्य जनतेमध्ये भीतीची भावना आहे. त्याचबरोबर येथील व्यापारी वर्ग तसेच इथली बाजारपेठ, त्याचबरोबर होत असलेली ही महत्वाची निवडणूक, या निवडणुकीमध्ये कोणत्याही पद्धतीची बाधा निर्माण होऊ नये याकरिता हे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते आणि या प्रस्तावाला प्रांताधिकारी आदरणीय उज्ज्वला गाडेकर मॅडम यांनी मान्यता दिलेली असून या सर्व आरोपींना या म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतून तडीपार करण्यात आलेले आहे. जर हे आरोपी तुम्हाला या निवडणूक कालावधीमध्ये म्हसवड हद्दीमध्ये दिसल्यास याबाबत तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे, जेणेकरून त्यांच्यावर आम्हाला पुन्हा दुसरी कारवाई करण्यात येईल. धन्यवाद.